अधिकाऱ्यांना द्यायचा भीक द्या, अधिकाऱ्यांना भीक लागलेली आहे, भीक मागून नाही जात पडताळणीसाठी पैसे मागायचे त्यांना भीक द्यायचे। 1-2 रुपये टाका, टाका 1-2 रुपये टाका। धन्यवाद। पडताळणीवाल्यांना भीक द्यायची अधिकाऱ्यांना। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। भगवान आपका भला करे, भगवान आपका भला करे। जात पडताळणी ऑफिसवाल्यांना भीक लागली, त्यांना पैसे द्यायचे जमा करून। जात पडताळणी ऑफिसवाल्यांना भीक द्यायचे, पैसे मागायले। जात पडताळणी ऑफिसवाले सर्टिफिकेट फिरवून द्या ना। 1-2 रुपये भीक द्या, भीक द्या काका। अधिकाऱ्यांना पैसे देऊया आपण। अधिकाऱ्यांच्या नावाने भीक द्या, अधिकाऱ्यांच्या नावाने भीक द्या, भगवानच्या नावाने अधिकाऱ्यांच्या नावाने द्या। पैसे मागतायत तर लागली जात पडताळणीच्या ऑफिसला भीक लागली, द्या अधिकारी भीक द्या। लोक वर्षभरापासून लोक, आता माझ्याजवळ 10-15 उदाहरण आहेत। मोबाईल कुठे 10-15 उदाहरण आहेत तुम्हाला सांगतो साहेब। त्यांनी सर्टिफिकेट पाठवले, वर्ष झाले त्यांचे सर्टिफिकेट भेटून भीक देऊ त्यांना। बघा आम्ही पैसे पाहिजे ना, आम्ही भीक पैसे घ्या, सर्टिफिकेट घ्या, जात सर्टिफिकेट द्या, कदम पाटील सर्टिफिकेट द्या, पैसे घ्या, सर्टिफिकेट द्या। हे पैसे घेऊन सर्टिफिकेट द्या म्हणून 100 लोकांचा प्रश्न वर्षभर झालं सर्टिफिकेट देत नाही साहेब। वर्षभर झालं। जरांगे पाटलांनी आंदोलन केलं, बच्चू भाऊंनी आंदोलन केले, एवढे आंदोलन करून कुणबी मराठीची सर्टिफिकेट देत नाहीत। बघा तुम्ही साहेब, तुम्ही पण 1-2 रुपये टाका, ऐका माझं, तुम्ही पण 1-2 रुपये टाका, आपण देऊया त्यांना, आपण देतो, आपण भेटू, हे देऊ त्यांना, त्यांना देऊ, ऐका आपण देऊ। तुम्हाला विनंती ऐका साहेब, मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की हे दिल्यानंतर तर त्यांचं डोकं उघडल। विद्यार्थी आत्महत्या करायला तो साहेब, विद्यार्थी मारायला साहेब, विद्यार्थी मारायला तो, ऐका माझं। 3-3 दिवस त्यांची ऍडमिशन नाही हो, वर्ष वाया चालले हो साहेब, वर्ष वाया चाललंय विद्यार्थ्यांचं वर्ष। माझ्या बरोबर चला, मी येतो तुम्हाला विनंती करतो, ऐका प्लीज ऐका तुमची बरोबर त्यांनी लोक तुम्हाला माहिती अक्षरशः आत्महत्या करायला तो, विद्यार्थ्यांचं वाटोळं केलं। पॉलिटेक्निकलची ऍडमिशन आहे, हे लोकांना कळत नाही साहेब। मला हे 75,000 रुपये माझं रेकॉर्डिंग आहे। मंत्री महोदयांचा फोन उचलत नाही, कुठे दाखवत तुम्हाला, मंत्री महोदयांचा फोन उचलत नाही। काय जे शंका आहेत ना, आपण साहेबांना भेटू ना, 2 लाख रुपये पगार आहे, तरी पैसे मागते। आता त्यांनी काय केले, कॅमेरे लावले, जोडवले ना। तुम्ही माझ्या बरोबर चला, तुम्ही माझ्या बरोबर चला, प्लीज चला, तुम्ही माझ्या बरोबर। 1 मिनिट ऐका प्लीज, तुम्हाला सांगा, तुम्हाला भेटा, तुम्ही भेटा तिथं, हे त्यांना हे त्यांना विनंती करतो तुमच्या, ऐका प्लीज, ऐका साहेब, नको राहू दे, माझ्याजवळ राहू दे, तुम्ही सोबत माझ्याजवळ राहू दे, ऐका प्लीज, तुम्ही चला माझ्याबरोबर, तुमच्या ह्याच्याशिवाय काय करत नाही, बस काय कारण आहे नेमकं भीक मागायचा? जेणेकरून कास्ट व्हॅलिडिटी इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन जे आहे बांधलेलं आहे, ते कास्ट व्हॅलिडिटीसाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाची किंवा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची त्यांना कुठल्याही पद्धतीची हे लोक म्हणजे तुडवून टाकतायत, अक्षरशः पायदळी तुडवतायत। बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलं तर त्यांच्या नावाला आज हे म्हणजे काळीमा फासतायत का? तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे, जे आपण कुणबी असेल, मराठा असेल, ओबीसी असेल, एसबीसी असेल, अनेक एससीचे दाखले असतील, तर त्या दाखल्यासाठी यांनी एजंट ठेवलेले, त्या एजंटामार्फत 50,000, 60,000, 40,000 अशा रकमा घेऊन हे सर्टिफिकेट वितरित करत आहेत। सर्टिफिकेट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, जेणेकरून शाळेत ही कास्ट व्हॅलिडिटी जे विद्यार्थ्यांना महत्वाची आहे, विद्यार्थ्यांचे ऍडमिशन थांबलेले, जे अपंग असतील, दिव्यांग असतील, जनसामान्यांच्या जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहेत त्यांनी पेंडिंग ठेवले। 10,000 सर्टिफिकेट दिलं म्हणते साहेब, साहेबांना तुमच्या मार्फत विचारा 10,000 सर्टिफिकेट कधी वितरित केले? प्रत्येकाला पैशाची मागणी करणे, जाणून बुजून त्रास दिले। शासनाचा GR काय म्हणतो की एखाद्या जर आपल्या नातेवाईकाला जर सर्टिफिकेट मिळालं असेल तर कुठल्याही पद्धत त्याला कागदपत्र वगैरे न मागता तरी सुद्धा ह्यांनी त्यांच्या नातेवाईकाला, पुतणी असेल, काका असेल, काकू असेल, तर त्यांच्या नातेवाईकाला काय करतात माहिती का? सुनावणी लावतात, सुनावणीत हे तारखा देतात, वेळ जवळजवळ 6 महिने, वर्ष घालवतात। अशा सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त या पैशासाठी करतात। त्यांचा रेट ठरलेला एजंटामार्फत। साहेबांनी म्हटले मी 10 कॅमेरे लावलेत, कॅमेरे कशासाठी लावले त्यांनी?
की फक्त कोणी पक्षाचा कुठल्या संघटनेचा येऊन आपल्याला त्रास देऊन याच्यासाठी कॅमेरे लावलेत. आजूबाजूला यांचे एजंट असतात, संडासमध्ये जाऊन बाथरूम मध्ये जाऊन हे पैसे घेतात. या सर्व गोष्टी आज उघड करण्यासाठी आम्ही आजूबाजूला भीक मागून त्यांच्यात थोडी जरी माणुसकी असेल तर त्यांनी प्रत्येकाचं सर्टिफिकेट, जात पडताळणी सर्टिफिकेट, जातीचं सर्टिफिकेट लवकरात लवकर वितरित करावं म्हणून हे त्यांना पैसे देऊन आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. आता काय मागणी आणि याच्या पुढची भूमिका काय होणार? याची पुढची भूमिका 100% आक्रमक आंदोलन, प्रहारच्या माध्यमातून प्रहारच्या स्टाईलने आंदोलन करणार. आज भीक मागून आम्ही जे काही हे पैसे जमा केले आहेत त्यांच्या टेबलवर ठेवणार आहोत. त्यांना सांगणार आहोत की जे काही म्हणतायत, हे काही सर्टिफिकेट आहेत तुम्हाला दिसत आहेत, जे काही आज तुम्ही पैसे मागतायत ते आम्ही भीक मागून आणलेले आहेत, हे पैसे स्वीकारा आणि सगळ्यांना व्यवस्थितरित्या जातीचे दाखले द्या, असं आम्ही त्यांना सांगणार आहोत. 100% आता हा ही व्यक्ती आहे, हे बघा विचारा, हे करमाळ्याचा माणूस आहे. किती दिवस झाले तुम्हाला? डिसेंबर महिन्यात दिली आहे मी व्हॅलिडिटी. कुणबी मराठा आहे. नाही पैसे नाही मागितले, पण तारखावर तारखा दिलेत. मी एकदा